16 मार्चला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती मुंबईच्या आझाद मैदानावर साजरी करायची आणि धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम आपण या ठिकाणून सुरुवात करायचा हा आपला एक मानस होता। मागच्या काळामध्ये आपण पाहिलं 21 जानेवारीला जो आपण आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावर या राज्य सरकारनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन दडपण्याचा आमच्या मल्हार मावळ्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा असफल प्रयत्न केला। सर्वच प्रशासनाची काय बेजारी झाली आणि मल्हार मावळ्यांनी जसं मल्हाररावांनी अटकेपार झेंडा फडकवला तसा मल्हार मावळ्यांनी या आझाद मैदानात या सरकारला पोलिसांना कुणालाही न जुमानता झेंडा फडकवला हा इतिहास होता। आता गेल्या 3-4 दिवसांपासून मी मुंबईमध्ये आहे। आपण आतापर्यंत 3 अर्ज या 16 मार्चला आम्हाला परवानगी मिळावी यासाठी केले। पोलिसांनी ज्या पद्धतीने सांगितलं अर्ज असा चेंज करा तसा चेंज करा अशा पद्धतीने आपण अर्ज दिलेत। ज्या फॉर्मॅटमध्ये पोलिसांना अर्ज पाहिजे ज्या अटी शर्तीच्या याच्यामध्ये पाहिजे त्या याच्यामध्ये आपण अर्ज दिलेला आहे। मुळात अधिवेशन चालू आहे आणि सर्व समाज घटकांचे प्रश्न अधिवेशनाच्या काळात मांडल्या जातात। आताही सध्या आझाद मैदानामध्ये प्रचंड आंदोलन चालू आहेत। सरकारनं आतापर्यंत आपल्याला परवानगी दिलेली नाहीये। आमचं ठरलेलं आहे बांधवांनो, मिळाली तरी आझाद मैदानात यायचं, नाही मिळाली तरी यायचं। परंतु आता आम्ही 2-3 दिवसात पोलीस अधिकाऱ्यांना भेटतोय। आम्ही विनंती केली होती की मागच्या वेळेचा जसा एक पोर खेळ आपण आमच्या सोबत केला, धनगरांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम केलं, हे आता करू नका, कारण ते सर्वांसाठी सोयीचं होणार नाही। आम्हाला मी सांगितलं परवानगी मिळाली तर जितके लोक येतील त्याच्यापेक्षा काही पटीनं जास्त लोक परवानगी नाकारल्यावर येतील आणि परवानगी नाकारून जर तुम्ही अटक सत्र केलं, दबाव तंत्र वापरलं तर त्याच्यापेक्षाही काही पटीनं लोक येतील। कारण ही स्प्रिंग आहे। मी सांगितलं मागच्या 17 जानेवारीला सुद्धा मी बोललो होतो की स्प्रिंग आहे, जितकी दाबाल तितकी ती उसळणार आहे। म्हणून ही स्प्रिंग दाबण्याचा प्रयत्न सरकारने आणि प्रशासनाने करू नये। त्याचा परिणाम म्हणून आज परवानगी जरी मिळाली नाही तरी उद्या 11 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक या प्रशासनाच्या वतीनं आपल्याला निमंत्रण आलेलं आहे। बराच मतप्रवाह आहे, बऱ्याच बांधवांचे फोन तेव्हापासून एक 5-5:30 वाजता ते पत्र नोटीस पोलीस स्टेशनची आली असेल तेव्हापासून बऱ्याच बांधवांचे फोन आले, मेसेजेस येत आहेत की साहेब बैठकीला जाऊ नये, कुणी म्हणतं जा। माझी एक कल्पना आहे बांधवांनो, खरं आहे कित्येक बैठका झाल्या, बैठकांवर बैठका निकाल लागत नाही, पण एक गोष्ट सत्य आहे, आपण कितीही लढलो म्हणजे आम्ही उपोषणाला बसलो, मेलो, काही जरी झालं तरी चर्चेअंती हे प्रश्न सुटणार आहेत। म्हणून चर्चा झाली पाहिजे, हा एक मतप्रवाह आहे आणि तोच योग्य आहे। काही झालं तरी चर्चेतूनच प्रश्न सुटणार आहे। म्हणून उद्याच्या चर्चेला गेलं पाहिजे, हा एक सगळ्यांचा मतप्रवाह आहे। उद्याच्या चर्चेला आपण जाणार आहोत। प्रशासनानं 5 बांधवांची परवानगी त्या ठिकाणी दिली आहे। 8-10 लोक गेल्या 3-4 दिवसांपासून मुंबईमध्ये आहे। आता कुणाला बैठकीला न्यावं हे एक संकट आहे। राज्यभरामध्ये आपण जे बांधव या लढ्यामध्ये आपलं योगदान देत आहेत, प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील बरेच बांधव, शेकडो बांधव या लढ्यासाठी महत्वाचे आहे। या बैठकीमध्ये सगळ्या लोकांचं असणं गरजेचं आहे, परंतु त्या काय म्हणतात आपलं विधिमंडळाच्या परिसरामध्ये त्या सभागृहामध्ये कुठेतरी ती बैठक होणार असल्यामुळं आणि तिथलं कामकाज चालू असून तिथले नियम कडक असल्यामुळं पोलीस प्रशासनानं सक्तीनं सांगितलंय की तुम्हाला जर यायचं असेल बैठकीसाठी 5 लोक कुणी घेऊन या। आम्ही म्हटलं 5 नाही, थोडे 8-10 लोक किमान येऊ द्या, ते आता काय होईल उद्या समजेल। खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या चळवळीतल्या महत्वाच्या बांधवांनी बैठकीसाठी आलं पाहिजे असं जरी वाटत असलं तरी ते उद्याच्या परिस्थितीनुसार संयुक्तिक नाही। म्हणून काही निवडक बांधव घेऊन की ज्यांना या प्रश्नाची जाणीव आहे, समज आहे, नॉलेज आहे आणि समाजाप्रती प्रामाणिक तळमळ आहे, अशा लोकांना घेऊन आम्ही जाणार आहोत। एक गोष्ट मी अत्यंत जबाबदारीनं आणि स्पष्टपणे सांगतो की उद्याच्या बैठकीमध्ये जर काही आमच्यासाठी आशादायक नाही, खात्रीलायक, शाश्वत काही असेल
धनगर जमातीचं कल्याण होणार आमच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं काही निर्णय होणारा असेल तर ती बैठक यशस्वी म्हणून पुढचं आंदोलन रद्द करण्याची भूमिका आमची राहील। परंतु या बैठकीतून जर तोडगा निघाला नाही, जमातीचं भलं होण्याचा अंदाज दिसला नाही, तर हे होणार नाही। जे ठरलंय आंदोलन ते होईल, शासनानं परवानगी दिली तरी नाही दिली तरी। म्हणून बांधवांनो, उद्याच्या दिवस काय होतंय आपण सर्वजण पाहूयात आणि मग उद्या आपण निर्णय कळवू। उद्याच्या बैठकीत जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर आपण आपल्या आंदोलनाच्या भूमीवर ठाम आहोत, एवढी गोष्ट आपल्याला सांगतो। आता बरेच घटनाक्रम झाले, परंतु आमचे एक बांधव या ठिकाणी आमचं परत एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेले, 2 तास झाली आमची वाट पाहत होते, त्याच्यामुळे या ठिकाणी आवर्त घेतो। उर्वरित जो काय संवाद आहे, ज्या काय घडामोडी आहेत त्या उद्या दुपारून आपल्याशी संवाद साधणारच आहे। उद्याची बैठक झाल्यानंतर परत आपल्याशी संवाद साधतो। तोपर्यंत थांबतो। धन्यवाद। जय मल्हार।